2021चा जो पीक विमा आहे त्या विषयाला अनुसरून आहे. 2021च्या पीक विम्याच्या बाबतीत न्यायालयाने काय निर्णय दिला आणि त्यानंतर दरवेळेसप्रमाणे मिळाले की आमच्यामुळं आणि नाही मिळाले की ठाकरे सरकारमुळे मिळालं नाही. ठाकरे सरकार फक्त 2-2.5 वर्ष सत्तेत होतं, पण मागच्या 40-45 वर्षापासून सत्तेत कोण होतं हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे. आताही कोण आहे ते माहीत आहे. पण कुठलं की जी गोष्ट नाही झाली की ठाकरे सरकारमुळे झाली नाही, ही जी काही गोष्टीत काही लोकांचं नेहमीच खोटी गोष्ट पसरवायचा जो प्रयत्न असतो, हा म्हणजे त्यातली वस्तुस्थिती काय हीच तुम्हाला सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. 2021च्या पीक विम्याच्या बाबतीत अडचण काय होती ही आपण सुरुवातीला समजून घेऊ. त्यावेळेस जी विमा कंपनीनं नुकसान भरपाई दिली होती ती नुकसान भरपाई 50% दिली होती. आणि का दिली होती? क्रॉप कॅलेंडरनुसार कापणीच्या आपलं 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हे क्रॉप कॅलेंडरनुसार कापणीचा पिरियड आहे, पीक कापणीचा. आणि त्या पीक कापणीच्या पिरियडमध्ये त्याच्या जर 15 दिवस आधी इंटिमेशन त्या 15 दिवसात जर आले तर 50% पंचनाम्याच्या आधारे आणि 50% ते जे उत्पन्न आहे जे ह्याचं पीक कापणी प्रयोगात जे उत्पन्न येतं असं धरून नुकसान भरपाई द्यायची तरतूद आहे. परंतु आपण जर 2021च्या बाबतीत बघितलं की एकूण 3,44,702 3,44,702 पूर्वसूचना हे शेतकऱ्यांनी दिल्या होत्या, जे आता इंटिमेशन आपण जे म्हणतो. आता आपण बघतोय की आता ते सध्या बंद आहे ह्या वर्षी, पण त्या वर्षी 3,44,702 इंटिमेशन लोकलाइज कॅलॅमिटीचं म्हणजे स्थानिक आपत्तीचे शेतकऱ्यांनी ह्या इंटिमेशन दिले होते. त्यातल्या पूर्वसूचना म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत ज्या पूर्वसूचना होत्या 2,45,467 ह्या 30 सप्टेंबरच्या आतल्या होत्या. म्हणजे ज्या कंपनीनं जो नियम लावला की पीक कापणीच्या 15 दिवस आधी पर्यंत 50% आपला जो हा मुद्दा आहे 21.5.10 म्हणजे आपलं जे विमा कंपनी बरोबर जे अग्रीमेंट झालेलं आहे त्यातलं 21.5.10 हा केंद्र सरकारचे जे आपले गाईडलाईन्स आहेत त्यातला जो मुद्दा आहे, त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक पंचनामे आहेत. हे कुठलेही रँडम म्हणजे सरसकट पंचनामे आहेत, वैयक्तिक प्रत्येकाचे पंचनामे. त्याच्यात जी नुकसान भरपाई आहे त्या नुकसान भरपाईच्या आधारे ही नुकसान भरपाई म्हणजे जे पंचनामे झाले होते त्या आधारे नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं. त्यात फक्त त्यांनी चुकीचा नियम लावून जे हे 15 दिवसातले आहेत ते लागू होत नाही असं लावून त्यांनी 50% फक्त 374 कोटी रुपये आपल्याला शेतकऱ्यांना रक्कम दिली होती. त्या दुप्पट मिळायला पाहिजे होतं. 374 कोटी दिले, त्या दुप्पट मिळणं अपेक्षित होतं. त्याच्या बाबतीत पहिल्यांदा तक्रार झाली 31/5/22ला जिल्हास्तरीय समितीकडे, जी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली असते. जिल्हास्तरीय समितीने निर्णय दिला की हे कंपनीने दिलेली नुकसान भरपाई चुकीची आहे आणि कंपनीनं उर्वरित 374 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावेत. 748 म्हणजे उरले 374 कोटी. नंतर तो विषय गेला विभागस्तरीय समितीकडे. 22/8/22ला विभागाची बैठक झाली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आणि त्यांनी पण सांगितलं की शेतकऱ्यांना उर्वरित 374 कोटी रुपये दिले पाहिजेत कंपनीने, कारण त्यांनी जो नियम निकष लावला होता तो चुकीचा होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी RRC कारवाई त्यात बाबतीत प्रस्तावित केली आणि ह्या RRC कारवाईच्या विरोधात कंपनी कोर्टात गेली होती. आणि 31/10/22ला हा राज्यस्तरीय समितीकडे हा विषय गेला आणि 31/10/22ची प्रोसिडिंग आता तुमच्या समोर आहे. 31/10/22ला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे बैठक गेली. त्या बैठकीला मी स्वतः होतो. अनिल जगताप साहेबांनी स्वतः त्यात म्हणजे तक्रार करते ते आहेत त्या बाबतीत तेही सांगतील. आणि 31/10/22च्या बैठकीचं इतिवृत्त बैठकच झाली 24 जानेवारी 23ला. परंतु 31/10/22ला राज्यस्तरीय समितीकडे तक्रार गेल्यानंतर त्यांनी तात्काळ बैठक घेणं अपेक्षित होतं. आता हे नेहमी म्हणतात की उद्धव ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी बैठक घेतली नाही, नेहमी असतं. मग मला प्रश्न विचारायचा आहे, 31/10/22ला सरकार कुणाचं होतं? ज्यावेळेस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे
ही तक्रार गेली त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? 31/10/22ला सरकार कोणाचं होतं? मग ही बैठक का झाली नाही त्यावेळेस लगेच? आणि 31 नोव्हेंबर 22ला ज्यावेळेस कंपनी उच्च न्यायालयात जाते आणि त्यानंतर RRC कारवाईला स्थगिती देते, त्यानंतर मग बैठकच झाली 24 जानेवारी 23ला. त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? हाही विषय आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि 24 जानेवारी 2023ला बैठक झाली. त्या बैठकीत अनिल जगताप साहेब असतील, त्यावेळेस कंपनीचे प्रतिनिधी होते बजाज लाईनचे, त्यावेळेसचे आपले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी होते, मी होतो. त्या सगळ्यांनी आपली आपली बाजू मांडली. आणि त्यानंतर मग जी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने काय दिलं असेल? राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची मी याबाबत लक्षवेधी सुद्धा मांडली होती. त्यावेळेस धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, त्यावेळेस ही चर्चा पण झाली होती की कंपनी RRC कारवाईच्या विरोधात कोर्टात गेलेली आहे, तुम्हाला बाकीची कुठलीही प्रोसिडिंग थांबवायची गरज नव्हती. तरी पण त्या राज्य सरकारच्या म्हणजे 24 जानेवारी 23ला राज्य सरकारची जी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठकीचं इतिवृत्त आलं, त्यात शेवटचा त्यात काय सांगितलं? सबब मान्य उच्च न्यायालय प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रकरण प्रतीक्षाधीन ठेवावे. मग हे सगळं सरकार कोणाचं होतं? बरं, कंपनी कशासाठी गेली होती कोर्टात? की RRC कारवाईला RRC कारवाई करायचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार नाहीत आणि ह्याच्यावर त्यांनी स्थगिती घेतली होती. बरं, स्थगिती देताना सुरुवातीला उच्च न्यायालयानं असं सांगितलं होतं की त्यावेळेस कंपनीनं असं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारच नाहीत. आणि ज्यावेळेस निकाल लागला आता त्यावेळेस उच्च न्यायालयाने हे निदर्शनास आलं की 25 लाखापर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. पण हा विषय जिल्हाधिकाऱ्यांनी RRC कारवाईच्या बाबतीत च्या अधिकाराच्या बाबतीत झाला होता. पण त्यावेळेस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं अद्यापपर्यंत ह्या गोष्टीचा निकाल का दिला नाही? त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? आज सरकार कोणाचं आहे? ह्याच्या बाबतीत आणि बैठका जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठक शेतकऱ्यांसाठी घेतल्या नाहीत हे विचारतात नेहमी. मला त्यांना विचारायचंय की मागचे मुख्यमंत्री महायुतीचे असतील किंवा आजचे मुख्यमंत्री असतील, ह्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विम्यासाठी किती बैठका घेतल्या? ही सांगावं जनतेला. धाराशिव जिल्ह्यातल्या झाली का एकतरी बैठक? दुसऱ्यांना तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांनी बैठक घेतलाय म्हणून सांगता नेहमी. तुम्ही किती बैठका घेतल्या हेही सांगावं ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आता जो निकाल आलेला आहे त्या निकालामध्ये काय सांगितलंय? त्या निकालात त्यांनी आता जो उच्च न्यायालयाने मान्य उच्च न्यायालय निर्णय हा निकाल आलेला आहे, ह्यात कंपनी उच्च न्यायालयाने काय निष्कर्ष नोंदवला की पीक कापणी प्रयोगामध्ये जे उत्पन्न आलं जिल्ह्यातलं 42 महसूल मंडळातलं हे उंबरठं उत्पन्नापेक्षा अधिक होतं. ह्या निष्कर्ष काढून कोर्टानं आपली जी याचिका होती म्हणजे कंपनीच्या बाजूने निकाल दिला. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, ह्यांनी खाजगी वकील लावले, राज्य सरकारच्या वतीने खाजगी वकील लावले म्हणून सांगतात, त्याचे श्रेय घेतात. मग हा आपला विषय होता 21.5.10.1चा. हा काय? जे शेतकऱ्यांनी वैयक्तिक इंटिमेशन दिले होते आणि त्या इंटिमेशन आधारे जे पंचनामे झाले होते, त्या पंचनामे आधारे जी नुकसान भरपाई म्हणजे ह्यात आपल्याला सांगितलेलं आहे यांनी की यात पंचनामे झाले होते तालुका सर्वेक्षणानुसार 68% ते 86% नुकसान आढळून आलेलं होतं. त्यामुळं त्यांनी जे आपल्याला नुकसान भरपाई दिली होती 50% प्रमाणे ती चुकीची होती. मग राज्य सरकारच्या वतीने जे सरकारी वकील असतील किंवा जे राज्य सरकारच्या वतीने जे खाजगी वकील असतील त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं तिथं, किंवा ह्यात पीक कापणी प्रयोगाचा आणि ह्या ज्या वैयक्तिक पंचनाम्याचा हे कुठेही संबंध नाही. पीक कापणी प्रयोग आधारे ही आपण नुकसान भरपाई मागतच नव्हतो. तर मग उच्च न्यायालयाने जे त्यांच्या निकाल प्रतात दिलेला आहे की पीक कापणी प्रयोगाचे उत्पन्न हे उंबरठं उत्पन्नापेक्षा जास्त होतं, त्याचा संबंध कुठे येतो? मग आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही खाजगी वकील लावले, मोठी त्याला सरकारच्या वतीने फीस दिली गेली किंवा राज्य सरकारचे सरकारी वकील असतील, ह्यात तुम्ही अपयशी ठरलाव की कोर्टाला समजून सांगण्यात की ह्याचा पीक कापणी प्रयोगाचा आणि ह्या नुकसान भरपाईचा काही संबंध नाही. आम्ही जी नुकसान भरपाई मागतो ही प्रत्येक शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवलेल्या आहेत. त्याच्या आधारे जे पंचनामे झाले त्यात स्पष्ट आहे की 68% पासून 86% हे प्रत्येकाचे
व्हेरिएशन आलेलं आहे. पहिल्या ट्रिगरनुसार आपण पहिल्या ट्रिगर जे लोकलाइज कॅलॅमिटीनुसार जे आपण नुकसान भरपाईची इंटिमेशन दिली होते त्यानुसार ह्याप्रमाणेच 100% भारांकनाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, जी की जे विमा कंपनीबरोबर केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत, विमा कंपनीबरोबर जो राज्य सरकारनं करार केला आहे त्या करारात जी अंतर्भूत गोष्टी आहेत त्या तुम्हाला मागापासून सांगतो की 25.10.1 त्यानुसार 100% भारांकनाप्रमाणे 50% पैसे दिलेत, उरलेले 374 कोटी रुपये कंपनीला द्यायला भाग पाडावं. ही जी गोष्ट आहे ही सरकारच्या वतीनं त्यांनी जे वकील लावले होते, सरकारी वकील असतील किंवा खाजगी वकील असतील, यांनी त्या मान्य उच्च न्यायालयामध्ये ही सांगणं सक्षमपणे गरजेचं होतं. आणि याच सरकार कुठेतरी अपयशी झाल्यामुळं हा निकाल आपल्या विरोधात गेलेला आहे. तुम्ही बोला. बस तुम्ही बोला. तुम्ही इकडे बसा. तुम्ही अलीकडे नमस्कार, मी अनिल जगताप. आज खरीप 2021मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयानं जो काही धाराशिव जिल्ह्यातल्या पीक विमा संदर्भात निकाल दिलेला आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, धाराशिवचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील साहेब, माजी नगराध्यक्ष नंदूभैया आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल 2021मध्ये या जिल्ह्यातल्या 6,67,287 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. त्यासाठी शेतकरी केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला त्यावर्षी 596 कोटी रुपये रक्कम देय झालेली होती. पीक विमा शासन निर्णयातील तरतुदीनुसार या जिल्ह्यामध्ये अगोदर प्रक्रिया व्यवस्थित पार पडत होती. मात्र केंद्र शासनाचं जे 17 ऑगस्ट 2020चं एक परिपत्रक आहे त्यात त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्या पद्धतीनुसार या जिल्ह्यातल्या जवळपास 3,44,702 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिलेल्या होत्या. एकूण त्यापैकी 3,04,081 पूर्वसूचना सोयाबीन पिकाच्या होत्या. आणि यात महत्त्वाचं म्हणजे जो आपला पीक कापणी कालावधी आहे, क्रॉप कॅलेंडर, दरवर्षी राज्य शासन प्रत्येक पिकाचं एक क्रॉप कॅलेंडर प्रत्येक जिल्ह्याला दिलं जातं आणि पीक कापणीचा कालावधी निश्चित केला जातो. आपल्या जिल्ह्यामध्ये 2021ला त्यावर्षी पीक कापणीचा कालावधी होता 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. आणि त्याच्यात अट अशी आहे की या पीक कापणी कालावधीच्या अगोदर 15 दिवस अर्थात 30 सप्टेंबरपर्यंत जर पूर्वसूचना आल्या तर त्याला 100% भारांकन म्हणजे 100% नुकसान भरपाईची रक्कम दिली जावी. 30 सप्टेंबर 2021पर्यंत या जिल्ह्यातल्या 2,45,467 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या. त्याला 100% रक्कम अर्थात 748 कोटी रुपये मिळणं अपेक्षित असताना देखील चुकीच्या पद्धतीनं केंद्रीय परिपत्रकाचा अर्थ काढून त्यावेळेसची बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला केवळ 374 कोटी रुपये वाटप केले गेले होते. याविरुद्ध सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्याकडं जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला गेला. 748 कोटी रुपये देण्याचे आदेश झाले. त्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेलं. त्यानेही या प्रकरणामध्ये कंपनीनं अपील दाखल केलेलं नाही असे आदेश देत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 748 कोटी रुपये द्यावे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात पुढील कारवाई सुरू करावी असे आदेश दिले होते. या आदेशानुसार माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी बजाज अलायन्स पीक विमा कंपनीच्या विरोधामध्ये RRC अर्थात महसुली कारवाईला सुरुवात केली होती. याविरुद्ध जेव्हा पीक विमा कंपनी उच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने राज्य शासन पीक विमा योजनेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना RRC कारवाईचे अधिकार आहेत हे दाखवून देण्यात अपयशी ठरलं असं सांगून त्यावेळेस स्टे ऑर्डर केलेली होती. आणि दुर्दैवानं एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी मांडू इच्छितो
ज्यावेळेस ही स्टे ऑर्डर झाली त्यानंतर राज्य शासनाच्या वतीनं किंवा जे काही खाजगी वकील लावले गेले त्यांच्या वतीनं ही स्टे ऑर्डर व्हॅकंट करण्यासाठी ना उच्च न्यायालयामध्ये ना सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं गेलं. कायमपर्यंत ती स्टे ऑर्डर तशीच राहिली. परिणामी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जी RRCची कारवाई सुरू केली होती त्याला खीळ बसली. दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा असतील, लोकप्रिय आमदार कैलासदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली. राज्यस्तरीय समितीची बैठक 24 जानेवारी 2023ला मंत्रालयामध्ये झाली आणि या बैठकीमध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण चालू असल्यामुळं निकाल देण्याचं टाळलं. खरं म्हणजे उच्च न्यायालयामध्ये RRC प्रकरणाला स्थगिती दिल्याचं प्रकरण चालू होतं. आम्ही म्हणत होतो की जी काही विसंगती या पैसे देण्यावरून बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं निर्माण केलेली आहे, जिथं 100% भारांकन द्यायचं तिथं केवळ 50%च भारांकन दिलं गेलं आहे. उर्वरित 374 कोटी रुपयाची रक्कम आपण आदेशित करावा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देण्याची. मात्र त्यावेळेसचे राज्य तक्रार निवारण समितीचे सचिव एकनाथ डवले साहेब होते. त्यांनी सांगितलं की हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, त्यामुळं या प्रकरणाचा निकाल न देता उच्च न्यायालयामध्ये जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून आम्ही निर्णय देऊ. आता उच्च न्यायालयामध्ये जर विरोधामध्ये निर्णय दिला गेला तर राज्यस्तरीय समिती कशा प्रकारे आपल्याला निकाल देणार हे देखील एक कोडा आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या त्यावेळेस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं हात झटकल्यामुळं आज 374 कोटी रुपयाला या जिल्ह्यातला शेतकरी मुकला आहे, असं अतिशय खेदानं या ठिकाणी म्हणावं लागेल. दरम्यानच्या कालखंडामध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये चाललं. स्टे वॅकंट करायला कोणीही प्रयत्न केला नाही आणि दुर्दैवानं 12 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल दिला गेला आणि निकाल देत असताना पीक कापणी प्रयोगा आधारे जे काही उत्पन्न आलं ते बरोबर होतं आणि दिलेली रक्कम बरोबर आहे असं उच्च न्यायालयानं सांगत हे प्रकरण संपवलं. मी आपल्याला हे 2021च्या संदर्भातलं झालं. आता वारंवार या जिल्ह्यामध्ये म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, मी कुणाचीही बाजू घेत नाही. एखाद्या प्रकरणाचा निकाल लागला की सांगितलं जातं की उद्धव ठाकरे साहेबांच्या कालखंडामधलं हे प्रकरण आहे, त्यावेळेस उत्पादन जी पीक कापणी प्रयोग व्यवस्थित झाले नाहीत त्यामुळं अशा पद्धतीचा निकाल गेला. 1-2 उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवतो जे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात नव्हे त्यांच्याच मंत्र्यांनी दिलेले आदेश आहेत, त्याची अंमलबजावणी देखील अद्यापर्यंत या जिल्ह्यामध्ये झालेली नाही. मी असं कधीच म्हणणार नाही की ते माननीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आदेश होते त्याला तुम्ही जबाबदार आहे, कारण ही शेवटी जिल्ह्याची सगळ्याचीच नैतिक जबाबदारी आहे. इथं केवळ चिखलफेक करून थांबणार नाही. आता आपल्याला स्थगितीचं नाही तर प्रगतीचं राज्य आणावं लागेल, प्रगती करावी लागेल, स्थगितीनं चालणार नाही. त्याच्यातलं पहिलं उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. खरं म्हणजे हे 22चा विषय आहे, परंतु सांगड कशी घातली जाते आणि चिखलफेक कशी केली जाते हे मी या उदाहरणाद्वारे आपल्याला सांगू इच्छितो. 2022मध्ये देखील भारतीय कृषी विमा कंपनीनं याच पद्धतीनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 50%च रक्कम दिली गेली होती. त्यावेळेसचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे घाई गडबडीत इथल्या काही नेते मंडळींनी बैठक लावली आणि आदेश पारित केला गेला की त्यावेळेस जी काय पीक विमा कंपनी होती त्यांनी पंचनाम्याच्या प्रती द्याव्यात. कारण त्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे एकाच गट नंबरमध्ये 2 सख्या भावाला एकाला 4,000 रुपये तर एकाला 40,000 रुपये दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओमदादा आणि राधादादामध्ये त्याच्याहून प्रचंड असं रणकंदनही झालं होतं. त्याचे पडसाद आजही उमटतात. मला एवढंच सांगायचं आहे, त्या कालखंडात कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेबांनी भारतीय कृषी विमा कंपनीला 1 महिन्याच्या आत पंचनाम्याच्या प्रती द्याव्या असे आदेश दिलेले होते. दुर्दैवानं दादा आजही त्या प्रती मिळालेल्या नाहीत. मग आता आम्ही असं म्हणायचं महाविकास आघाडीवाल्याने की तुमच्या कालखंडातलं ते प्रकरण आहे आणि तुम्ही पंचनाम्याच्या प्रती न दिल्यामुळं या जिल्ह्याला 700 कोटी रुपयाचा फटका बसलाय. मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्यातल्या 2 शेतकऱ्यांनी 1 वर्षभर मेहनत करून पीक विमा कंपनीकडून माहिती अधिकारामध्ये पंचनाम्याच्या प्रती मिळाल्या. एक पद्मराज गर्देमनाचे तुळजापूरचे शेतकरी आहेत आणि अनसुर्ड्याचे माने नावाचे शेतकरी आहेत. दादा पंचनाम्याच्या प्रती हातात पडल्या, त्यांनी अगदी जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय समितीपर्यंत हे प्रकरण नेलं आणि त्यांना जी मूळ रक्कम मिळाली होती त्याच्या 5 पट रक्कम मिळाली. याचा अर्थ
जर पंचनाम्याच्या प्रती दिल्या गेल्या तर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आणखी 700 ते 800 कोटी रुपये मिळतील. आता त्यावेळेसच्या कृषी मंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देऊन देखील अद्याप पंचनाम्याच्या प्रती दिल्या जात नाहीत. आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही देखील केंद्राच्या आधिपत्याखाली काम करणारी एक कंपनी आहे. मग त्या कंपनीकडनं जे म्हणतात उद्धव ठाकरे साहेबाच्या कालखंडात घडलं त्याच्यामुळे त्यांना ते जबाबदार आहेत. मग आता आम्ही असं म्हणायचं की तुमच्या कालखंडात दिले गेलेले आदेश देखील अद्यापर्यंत तुमची सत्ता असताना पाळली जात नाही आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 700 कोटी रुपयाचं नुकसान होतंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही सामूहिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळेल या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आणखी एक दुसरं उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो की 2020मध्ये बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना वेळेत पैसे दिले नाहीत. खरं म्हणजे 29 जून 2020चा एक शासन निर्णय आहे आपल्या पीक विम्याच्या संदर्भात. त्यात असं सांगितलं गेलं की पीक विमा कंपनीनं त्यांना माहिती पुरवल्यानंतर, शासनाचे फंड गेल्यानंतर 2 आठवड्यात जर ती रक्कम नाही दिली गेली तर त्याला 12% प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जावेत, व्याज दिलं जावं. आता आपल्याला माहिती आहे 2020ला या जिल्ह्यातल्या 9,48,990 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. 639 कोटी रुपये रक्कम देय होती. मात्र त्यावेळेस 72 तासात पूर्वसूचना दिल्या गेल्या नाहीत हे सांगून कंपनीनं या जिल्ह्यातल्या 79,000 शेतकऱ्यांना केवळ 56 कोटी रुपयाचं वाटप केलं गेलं. त्यानंतर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,000 प्रमाणे 635 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. ज्याच्यातले 376 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. 235-40 कोटीसाठी आजही उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे, हिअरिंग झाले आहे. त्याचा निकाल कुठल्याही क्षणाला येऊ शकतो. दरम्यानच्या कालखंडात मी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली आणि 2020मध्येच बजाज अलायन्स पीक ज्या अर्थी उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने हे कन्सिडर केले की ही रक्कम देणं शेतकऱ्यांना महत्त्वाचं होतं आणि ते देय रक्कम शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे, त्याच्या आधारे मी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली आणि जवळपास माझ्या याचिकेमध्ये आदेश होऊन आता 1.5 वर्षाचा कालखंड झालेला आहे. 195 कोटीचं व्याज मिळावं याच्यासाठी मी याचिका केलेली होती. त्या याचिकेत ऑर्डर होऊन जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. 42 कोटी रुपयाची व्याज मागणी करणारे हे पत्र आहे माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी बजाज पीक विमा कंपनीला दिलेलं आहे. यावरती दादा आणखी एक शब्दही ना सत्ताधारी बोलायला तयार आहेत ना कोणी बोलायला तयार नाही. आता मी असं म्हणायचं की तुमच्याच कालखंडामध्ये झालेला निर्णय आहे, याच्यावरती तुम्ही काय बोलत नाही, याला देवेंद्र फडणवीस आणि राणादादा जबाबदार आहेत, हे असं बोलून चालणार नाही. हे सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळं चिखलफेक थांबवून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, जास्तीत जास्त रक्कम कशी मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करावेत. आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो, महाविकास आघाडीच्या कडून सुरुवात कधीही झालेली नाही. ज्यावेळेस महायुतीवाले बोलतात त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं भाग पडतं. आता म्हणजे या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 140 कोटी रस्त्याचा प्रश्न असेल, जिल्हा नियोजन समितीमधल्या 268 कोटी रुपये जी स्थगिती दिली आहे त्याचा प्रश्न असेल. आता इतर जिल्ह्यामध्ये वेगळं चित्र आहे. तिथले सर्व नेते मंडळीमधून राज्यातून निधी खेचून आणतात, जिल्ह्याचा, शहराचा विकास करतात. इथं मात्र स्थगिती दिली जाते. जिल्ह्याला स्थगिती नाही, प्रगतीची गरज आहे आणि ही पथ्य आता दोन्ही बाजूनी पाळावीत हे देखील या पीक विमा पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आता निकाल आपल्या विरोधामध्ये गेलाय, पुढे काय करायचं हे देखील आपण ठरवलं पाहिजे. मला वाटतं आपण सांगितलं या आदेशाच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या 15 दिवसामध्ये याचिका दाखल करत आहोत. कारण हे पैसे जे आहेत ते शेतकऱ्याच्या हक्काचे, घामाचे पैसे आहेत आणि त्याचा 1 ना 1 रुपया मिळवून दिल्याशिवाय खासदार महोदयांच्या, आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते थांबणार नाहीत. हे देखील या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची जो निर्णय प्रलंबित आहे, प्रतीक्षाधीन, तर माझी राज्य सरकारला, राज्य सरकारमध्ये बसलेल्या लोकांना सगळ्यांनाच विनंती आहे की
काही का प्रतीक्षाधीन जो निर्णय आहे त्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूनं म्हणजे तो न्यायाचा आहे, तो चुकीचा नाही. अलीकडे कारण शेतकऱ्यांच्या बाजूनं समजा सर्वोच्च उच्च न्यायालयात जरी समजा उच्च न्यायालयाचा आम्ही आदर राखतो, पण तो निर्णय चुकलेला आहे. आपली मागणी वेगळी होती, न्यायालयानं वेगळं पीक कापणी प्रयोगाद्वारे त्याचा आधार धरून, कारण आपली मागणी वैयक्तिक पंचनाम्याच्या आधारे जी नुकसान भरपाई झाली ती आपण मागत होतो आणि न्यायालयामध्ये हे सक्षमपणे सांगू शकलं नाही सरकार. कमीत कमी आता तरी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा जो निर्णय प्रतीक्षाधीन होता तो निर्णय नियमाप्रमाणे शेतकऱ्याच्या बाजूने लावण्याची धमक या सरकारमध्ये आहे का, एवढाच प्रश्न तुमच्या माध्यमातून मला सरकारला विचारतो. आणि शासन तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, खाली वरी सगळे शासन तुमचं आहे, राज्यात केंद्रात सगळं तुमचं आहे. कुठं पडायला विचार आता काय अडचण नसावी असं म्हणा, आणि किती बैठका घ्यायच्या काय करायचं ते घ्या, पण जे शेतकऱ्यांच्या बाजूनं जो निर्णय होणं अपेक्षित आहे एवढी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीचा जो प्रतीक्षाधीन निर्णय होता तो लावून घ्यावा, एवढीच आमची विनंती तुमच्या माध्यमातून सरकारला आहे. आणि हा निर्णय लावल्यानंतर आता सांगितल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत, पण राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा अजून एक त्यांचा निर्णय द्यायचा बाकी आहे, तो त्यांनी लावा, एवढीच विनंती आहे आमची. त्या प्रश्न असतील विचारा. केंद्र सरकारच्या चुकीचं परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढला आणि 354 कोटी टाळले 74. काय नेमकं परिपत्रक होतं, काय अर्थ त्याच्यात काय विचार ते परिपत्रक साधा एक मिनिट साधा विषय आहे की विमा कंपनी हायकोर्टात गेली कुठल्या कारणासाठी, जिल्हा अधिकाऱ्याला आरआरसी करायचे अधिकार नाहीत, बरोबर आहे. मग हायकोर्टाचा निर्णय हा कशाच्या मर्यादित आहे की जिल्हाधिकाऱ्याला आरआरसी करायचा अधिकार आहे किंवा नाही. त्याच्यात राज्य तक्रार निवारण समितीच्या बैठकीत जी ऑब्झर्वेशन त्यांनी दिलेत की हायकोर्टात प्रकरण आहे, पण हायकोर्टात प्रकरण नेमकं कशासाठी आहे, फक्त आरआरसीचे अधिकार आहेत किंवा नाही, त्या विम्याच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार राज्य तक्रार निवारण समितीला होता आणि तो निर्णय त्या समितीनं घेणं अपेक्षित होतं, घ्यायलाच पाहिजे होता. केवळ हायकोर्टात आरआरसी साठी गेलेली कंपनी असताना त्याचा आधार घेऊन राज्य तक्रार निवारण समितीनं जो निर्णय दिलाय की हायकोर्टात प्रकरण चालू आहे त्यामुळे आम्ही याला काय ह्याच्यावर निर्णय घेत नाही, मला वाटतं हा चुकीचा. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला साहेब की केंद्र सरकारच्या कुठल्या निर्णयाचा ह्यांनी चुकीचा आधार घेतला, तर त्यात मागापासून मी जे सांगतोय की 21.5.10.1 हा जो मुद्दा आहे तुम्हाला मी बघायला देऊ शकतो. 17 ऑगस्ट 2020 केंद्राचं केंद्राची मार्गदर्शक सूचना आहेत. त्याच्यात त्यात काय म्हणलं होतं की जर पीक कापणी क्रॉप कॅलेंडरच्या 15 दिवसाच्या आतले इंटिमेशन असले, 15 दिवसाच्या आतले, म्हणजे पीक कापणीचं कॅलेंडर आपलं किती आहे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, 15 दिवसाच्या आतले म्हणजे 1 ऑक्टोबरच्या पुढचे त्यांच्या हिशोबाने धरलं, ह्या परिपत्रकाचा आधार धरला, 1 ऑक्टोबरच्या पुढचे जर इंटिमेशन असले तर 50% तुम्ही पंचनाम्याच्या आधारे द्या आणि 50% पीक कापणी प्रयोग आधारे द्या. पण सुरुवातीला सांगितलं की आपले जवळपास 80% इंटिमेशन हे 30 सप्टेंबरच्या आतले होते, त्यामुळं त्याला हा निर्णय लागू होत नाही, आधार घ्यायचं कारण नाही, हा बेसिक विषय होता, त्याला लागूच होत नाही. हा जर 1 ऑक्टोबरच्या पुढचे इंटिमेशन असते तर मग 50% तुम्ही पीक कापणी प्रयोगाद्वारे 50% नुकसान भरपाई ह्यानुसार केलं तर चाललं असतं. पण आपले 30 सप्टेंबरच्या आतले इंटिमेशन असल्यामुळं 80% इंटिमेशन 30 सप्टेंबरच्या आतले असल्यामुळं आपल्याला हा निकष म्हणजे हा जो निर्णय निकष लावलाय तो लागू होत नाही. आणि आता तर आप्पासाहेब काय झालंय, आता तरी ही ट्रिगरच काढून टाकली, हे चालू वर्ष हे इतकं नाकर्त आणि नालायक सरकार आहे की पीक विम्यामध्ये जे ट्रिगर समाविष्ट होते असा एक्सेस रेनफॉल झाला. आता अतिवृष्टी आपण जर बघितली तर बहुतांश 80% ते 90% जिल्ह्यातल्या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. ते ट्रिगर जर आज असते तर त्या ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्याला इंटिमेशन देता आले असते आणि त्या इंटिमेशनच्या आधी शेतकऱ्याला विमा मिळाला असता. आता ते ट्रिगरच काढून टाकलंय. आता परिस्थिती अशी आहे की तुमच्या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पादन जर आलं तर तुम्हाला विमा. आणि मला वाटतं उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न याचा विषयच नाही, कारण उंबरठा उत्पन्न अगदी एकरला 3 क्विंटल 4 क्विंटल उंबरठा उत्पन्न आहे. 3 क्विंटल 4 क्विंटल ही मंडळं काढणार, त्या मंडळात सहज एखाद्या शेतकऱ्याचं 10 क्विंटल जर उत्पादन निघालं तर कसं बसणार, कसं. त्यामुळं शेतकऱ्याची घोर फसवणूक आहे. शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. मला वाटतंय जनाची नाही तरी मनाची ठेवून त्या शेतकऱ्याचा विचार करून, कारण मी जिल्हाभरात फिरलोय,
धाराशिव लोकसभा मतदारसंघात फिरलोय. भयंकर म्हणजे भयंकर परिस्थिती आहे. ज्या शेतकऱ्याचा पूर्ण उदरनिर्वाह त्या शेती पिकावर अवलंबून आहे, ते पीक पूर्णतः नेस्तो नाबूद झालंय. आणि आज ह्या पद्धतीनं ट्रिगर काढून टाकल्यामुळे विमा मिळत नाही. आणि दुसरी सरकारची सगळ्यात मोठी गोष्ट मला सांगणं गरजेचं वाटतंय, 13,600 प्रति हेक्टरी मदत सरकार त्या ठिकाणी देत होतं आणि 3 हेक्टरची मर्यादा होती. म्हणजे शेतकऱ्याला आज जरी अतिवृष्टी झालेली मंडळं बघितली असती तर 39 आणि 18 म्हणजे 40,800 रुपये तरी किमान एका शेतकऱ्याला 3 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या मिळू शकले असते नुकसान भरपाई. पण या नाकर्त्या सरकारनं 13,600ची मदत 8,500 वर आणली. म्हणजे 8 दुनी 16 आणि 17,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरची मर्यादा त्याला आणली. त्यामुळं 40,800 मिळायच्या ऐवजी आज शेतकऱ्याला फक्त 17,000 रुपयावर बोळवण केली जाणार आहे जेव्हा कधी मदत मिळेल ती. आणि मला आपल्याला विचारायचंय, हेक्टरी त्या ठिकाणी 8,500 मध्ये म्हणजे एकरी किती पैसे त्या शेतकऱ्याला येते? जी चेळं लागते चेळं, ती चेळं तरी येत असेल का हो त्याच्यात? काय येतं त्या शेतकऱ्याचं? पेरणीचा तरी खर्च निघतंय का त्याच्या? एकरी 3400 रुपये मिळतात आता जी सरकार मदत करते. मला सरकारला एवढंच सांगायचंय की सोयाबीन काढायला आम्हाला मजुराला एकरी 6,000 रुपये द्यावे लागतात. तुम्ही मदत किती देताय? त्यात पुन्हा 80%, 85% परत कपात, परत म्हणजे 3400 रुपये एकरी देता. आता खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ताडपत्री घ्यायला 4,000 रुपये लागतात. एक तळवट घ्यायचा म्हणलं तर काढायला मजुराला 6,000 रुपये द्यावे लागतात. आणि हे जर पुन्हा हे जर सोचले घेतली लोक, म्हणजे एवढी शेतकऱ्यांची घोर चेष्टा करून सुद्धा, एवढा शेतकरी अडचणीत असताना सुद्धा, तरी माझं म्हणणं आहे सरकारनं निवडणुकीच्या आधी 13,600 आणि अशी कुठली गोष्ट झाली आता निवडणूक झाल्यानंतर किती 8,500 वर आणली? हे सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना गरज नाही का? आणि आपल्याला सांगायचंय की मी आणि आमदार कैलास पाटील आम्ही सगळ्या मदत आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत आपल्या मकरंद आबा पाटील यांना आम्ही समक्ष भेटलो. त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. त्यांना सांगितलं की सांगली मिरजला ज्यावेळेस पूर आला होता, ज्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मदत केली होती, तर तुम्ही मराठवाडा हा भाग त्याच्यात धरून किमान मराठवाड्यासाठी तरी ह्या पद्धतीचा निर्णय लागू करा, अशा पद्धतीची मागणी आम्ही मकरंद आबा पाटलांनाही त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी आम्हाला एवढंच म्हणलेत की मला कॅबिनेटच्या समोर जावं लागेल. आम्ही प्रतीक्षेत आहोत की त्यांनी या निर्णयाच्या बाबतीत काय करतील. ती 8,500ची मदत वाढवून 13,600 करणं आणि 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर करणं. आणि दुसरं, कृषी मंत्री महोदयांना आम्ही भेटलोय की तुम्हीच हे ट्रिगर काढून टाकले. तुमच्या राज्यातल्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि इतर लोक सगळे समाविष्ट असलेल्या समितीची बैठक दाखवून तर तुम्हीच हे ट्रिगर त्या ठिकाणी आता घालून द्या आणि शेतकऱ्याला मदत द्या. या 2 पद्धतीच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी दोन्ही मंत्री महोदयाकडे केल्यात. आम्ही प्रतीक्षित आहोत की हे सरकार काय करतंय. आणि ह्याच्या पुढे जाऊन मला सांगायचंय की विमा मिळाला की स्वतःची स्पेशलिस्ट म्हणून पाठ ठुकटून घ्यायची, आणि नाही मिळाला आता स्पेशलिस्ट कुठं गेला का स्पेशलिस्टची संपली. हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि याचं उत्तर स्वतःच्या मनानं द्यायला पाहिजे ना. एखाद्या गोष्टीचं श्रेय आपण घेतो, कोर्टात गेलो की वकिलासहित फोटो काढून फेसबुकला अपलोड करतो आणि मग आज जेव्हा त्याचा निराशाजनक निकाल लागतो त्यावेळेस त्याचं श्रेय घ्यायला खरं पुढे यायला पाहिजे ना. म्हणजे चांगलं झालं की मी आणि वाईट झालं की दुसरं का. दादा, आपत्ती व्यवस्थापनाचे निकष आणि पीक विम्याने केलेले बदल या संदर्भात सरकारचं धोरण चुकलं काय? 100% चुकलंय. 100% चुकलं आणि 1000% चुकलंय. म्हणजे तुम्हाला बरोबर असं वाटतंय का? म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही विचारा, हे जर धोरण योग्य असलं, म्हणजे एखाद्या त्या पक्षाच्या समर्थक असलेल्या शेतकऱ्यालाही विचारा. भाजपच्या शेतकऱ्याला विचारा, तुम्ही शेतकऱ्याची विभागणीच केली का नाही? कमळावाल्याला विचारा की बाबा धोरण योग्य आहे का? 17,000 रुपये मदत योग्य आहे का 40,800 योग्य आहे त्याला विचारा. ती जर म्हणला नाही 17,000 योग्य आहे. आणि हे ट्रिगर जे काढलेत, आता हे म्हणते आपलं अग्रीमेंट झालंय, आता आपलं अग्रीमेंट झालंय त्याप्रमाणे विमा कंपनीने आपल्याकडे टेंडर भरलं आणि त्या प्रमाणात गाईडलाईन झाल्या. मला त्यांना विचारायचं की 30 एप्रिल 2024 जे परिपत्रक काढलं त्यावेळेस अग्रीमेंट झाल्यानंतरच काढलं ना. मग ते कसं चाललं? म्हणजे शेतकऱ्याला कमी द्यायचं म्हणल्यावर अग्रीमेंट झाल्यानंतर तुम्ही परिपत्रक काढून शेतकऱ्याला मदत कमी करता. महाराष्ट्र आणि गोव्यासाठीच फक्त ते परिपत्रक होतं. 23 आणि 24चा जो विमा कमी मिळालाय 1650 कोटी जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्याचं 30 एप्रिल 2024च्या एका परिपत्रकामुळे लोकसभेची निवडणूक चालू असताना जे परिपत्रक काढलं केलं, जवळपास 1650 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे.
मग जसं ते मध्ये निघू शकतं परिपत्रक शेतकऱ्याच्या कंपनीच्या हिताचं, तसं मग आता निघू शकतं. मग आता शेतकऱ्याच्या हितासाठी परिपत्रक ह्या ट्रिगर काढलेल्याचं परत का समावेश होऊ शकत नाही, किंवा शासनाने जे आता नुकसान भरपाईचे पंचनामे केलेत त्याचा समावेश करून त्या आधारे शेतकऱ्यांना मदत का मिळू शकत नाही हे सरकारनं सांगावं. श्रीयवदच्या लढाईमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं. यात हे बघा, ऐका, बरोबर आहे, आम्ही कधीही कुठलंही श्रेय घेत नाही. ज्यावेळेस पहिली याचिका दाखल केली त्यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने याचिका दाखल केली आणि आम्ही त्यावेळेसही म्हणलो होतो की हा शेतकऱ्यांच्या लढ्याचं यश आहे, आम्ही कधी आम्हाला घेतलेलं नाही किंवा दोषी कुणाला दिलेला नाही. पण यात श्रेयवादाच्या यात शेतकऱ्यांचं नुकसान तर 22, आता 22चं सांगितलं, 23-24चं जे परिपत्रक आहे हे कुणाच्या काळातलं आम्ही म्हणलं का? आम्ही म्हणलं पाहिजे ना. मग ही जबाबदारी कुणी घ्यायची? सरकार म्हणून तुम्ही ज्यावेळेस प्रतिनिधित्व करता किंवा त्या सरकारच्या गोष्टीचं श्रेय घेता तेव्हा सरकारच्या चुकीच्या गोष्टीचं श्रेय तुम्हीच घेतलं पाहिजे असं मला वाटतं. 2021च्या पीक विमा तिकीट कंपनीने काढले आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि दुसऱ्या जिल्ह्याला मदत मिळाली. नाही, तुम्ही ट्रिगरचा आणि अतिवृष्टीचं तुम्ही मिक्स करताय. दोन विषय. अतिवृष्टी वेगळा आहे. ते पण नुकसान झालं आणि चालूमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली आणि तिथं जिल्ह्याला मदत मिळाली, दोन्ही पण. आपल्याकडं काही लोकप्रतिनिधी असे आहेत की त्याला घास आणि ऊस दाखवला तर त्यातला घास कोणचा आहे आणि ऊस कोणचा हे कळायचं नाही. आता ती मिक्सिंग करून आपण 8 ऑगस्ट जिल्ह्याला किती पीक विमा आपला स्पेशालिस्टला विचारणं गरजेचं आहे. अशा काय आकडेवारी आहे? 2020 आपल्याला मिळणं अपेक्षित आहे 640 कोटी. आतापर्यंत मिळाले 376 कोटी. 76 कोटी एक हिशोब तर होते की. 2021 मिळणं अपेक्षित आहे आपल्याला जवळपास 850 कोटी रुपये. आणि एक सांगा तुम्ही, एक सांगा, बरोबर सांगायला. आज पुन्हा एकदा रिपीट करतो, 2020 मिळणं अपेक्षित आहे आपल्याला 635 कोटी, म्हणजे जे उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत त्याच्यात आतापर्यंत आपल्याला 376 कोटी रुपये मिळाले. ते किती बाकी आहे? उर्वरित रक्कम बाकी. मला सांगतो का किती मिळायला पाहिजे? नाही, एकूण ट्रिगर काढल्यामुळे 800 कोटी रुपयाचं ह्या वर्षाचा. कारण आपण जर 23 आणि 24 मध्ये 25% प्रमाणे मिळालेली रक्कम बघितली तर जवळपास ती 250 ते 300 कोटीच्या दरम्यान आहे. 25% म्हणजे 2 वर्षाची मिळून एका वर्षाची 900 आणि एका वर्षाची 750, 1650 कोटी रुपयाचं नुकसान 30 एप्रिल 2024च्या लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना जी परिपत्र काढले त्याच्यामुळे झालेलं आहे. ती रद्द करायचं म्हणून बैठक झाली राज्याच्या कृषी मंत्र्याची. का विचारणं अपेक्षित आहे का नाही? विचारा ना बाबा, का रद्द झालं नाही ती बैठक? 22, 23, 24 मध्ये काय सांगतो. 21 नाही 2020 एकूण किती सांगितला सांगा मला. 635, 376 मिळाले. सांगा. एक मिनिट आप्पासाहेब, 635 कोटी रुपये 2020चा पीक विमा मिळणं गरजेचं होतं, त्याच्यापैकी मिळाला 376. म्हणजे 2020चं 259 कोटी रुपये मान्य उच्च न्यायालयाचा आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला आहे. त्याचे 259 कोटी रुपये पीक विमा कंपनीनं आपल्याला देणं अजून देय आहे. ही झाला 2020. आता 2021चा 259 लिहा. 2021 मध्ये जवळपास 850 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. आता आपल्याला मिळालंय फक्त 489 कोटी. नाही, 774 ह्याच्यातला आहे आणि टोटल मिळालेला 489 कोटी. 2021चं कसं आहे? 850 पैकी 489 मिळाले. 2021 झालं. 2022 मध्ये जवळपास या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 2022 मध्ये 954 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. मात्र जवळपास 504 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत 22 मध्ये. हा ते आकडा 450 कोटी रुपये 2023 मध्ये
30 एप्रिल 2024चं परिपत्रक आलं आणि त्याच्यात जर महसूल मंडळामध्ये 25% जास्त पूर्वसूचना दिल्या तर ते सूत्र लागू होतंय आणि 100 रुपये तुमचं नुकसान झालं तर 25 रुपये आपल्याला 25 रुपये दिले जातात. या न्यायानुसार 2023ला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 300 कोटी रुपये मिळाले. याचा अर्थ आणखी 900 कोटी रुपये येणं बाकी आहे. म्हणजे 1200 येणं अपेक्षित असताना 300 मिळाले परिपत्रकाच्या आधारे. ती परिपत्रक रद्द करावं म्हणून मी शिवराज सिंग चौहानला 4दा भेटलो, स्टार क्वेश्चन टाकला. महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ खासदाराचं त्यांना भेटलं, पण ती परिपत्रक काही रद्द झालं नाही. आणि राज्याच्या सत्ताधारी लोकांकडनं पण सांगण्यात आलं होतं की राज्याच्या कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्याकडे मागणी केली. मग राज्याच्या कृषी मंत्र्यानं जी मागणी केली त्याचं देशाच्या कृषी मंत्र्यानं काय केलं, मला वाटतं हे जरी उत्तर मिळणं अपेक्षित आहे. आता 2024 मध्ये सुरुवातीला 218 कोटी आणि आता जवळपास 50 कोटी 268 कोटी रुपये वाटले गेले. 270 कोटी रुपये म्हणजे आतापर्यंत मिळालेत 25% रकमे, म्हणजे 25% प्रमाणे. तर हे जवळपास 1140 कोटी रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित होतं, मात्र मिळाले 270 कोटी रुपये. 1140 हो, म्हणजे साधारणतः 870 कोटी रुपये एवढी रक्कम म्हणजे. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो हीच आकडेवारी. 2020चे 259 कोटी रुपये मिळणं बाकी आहे. 59 इथं जर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोघांचे निर्णय झाले. 2021चं 361 कोटी रुपये मिळणं बाकी आहे. आणि परिपत्रकामुळं पुन्हा 2022ला 450 कोटी रुपये मिळणं बाकी आहे. 2023ला 900 कोटी रुपये मिळणं बाकी आहे आणि 2024ला 870 कोटी रुपये मिळणं बाकी आहे. म्हणजे 2020 पासून 2024 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे 2840 कोटी रुपये इतकी रक्कम पीक विमा कंपन्यांनी सरकारच्या मदतीनं रोखलेली आहे. तुम्ही यापूर्वी ज्या प्रेस घेतल्या त्यात एजंटगिरीचा आरोप केला. हो. आताही तुमचं कायम आहे का? कायम आहे. मग ही काय एजंट कुणाला मदत करत असतो, कुणाला करतो? कायमच आहे ना, ही दिसतंय काय? आणि राज्य सरकारनं नाही केली का? राज्य जी स्पेशलिस्ट म्हणून मिरवत होते त्या लोकांनी आधी त्यांना वाव होता की खाली राज्यात शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणून. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, खाली पण आहे वर पण आहे. मग आज नेमकं ही कुठं गेलं? आणि ज्या अर्थी दोन्ही ठिकाणी तुमचं सरकार असताना तुम्ही अशा पद्धतीचा निकाल लावता त्या अर्थी हे उघड दिसतंय ना. आणि राज्य शासनानं या वर्षीपासून नवीन पीक विमा योजना आणली. 1 रुपयात पीक विमा योजना जी 2023 आणि 24ला राबवली गेली त्यात भ्रष्टाचार झाला असं निमित्त करून 8,000 कोटी रुपये स्वतःचे वाचवण्यासाठी 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आणि नवीन पीक विमा योजना आणली. यात शेतकऱ्यावरती त्यांच्या हिश्श्याचा बोजा पडला. महाराष्ट्राचा जर विचार केला आपल्या लक्षात येईल 560 कोटी रुपयाचा बोजा शेतकऱ्यावरती पडलेला आहे. या जिल्ह्यात यावर्षी पीक विमा कंपनीला शेतकरी राज्य आणि केंद्र शासनाचे मिळून 130 कोटी रुपये रक्कम देय आहे. त्याच्यापैकी 43 कोटी रुपयाचा बोजा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावरती पडलेला आहे. एकीकडे बोजा पडला तर दुसरीकडे पीक नुकसान भरपाई देण्याच्या ज्या पद्धती होत्या, ज्या ट्रिगर होत्या त्या बंद केल्यामुळं जवळपास 800 कोटी रुपये. आता अतिवृष्टी झाली, याच्यात जर पूर्वसूचना दिल्या असत्या आणि 30 एप्रिल 2024चं परिपत्रक नसतं तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 800 कोटी रुपये मिळाले असते, जे की अगदी 40-42 कोटी रुपये पीक कापणी प्रयोगाच्या आधारे मिळतील. आता बऱ्याच ठिकाणी पीकच नाही तर पीक कापणी प्रयोग करायचा कशाच्या आधारे? म्हणजे नवीन पीक विमा योजना आहे ती शेतकऱ्याची फसगत करणारी आहे. स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी राज्य शासनानं स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आणि भ्रष्टाचार आम्ही कमी केला असं म्हणत आहे. हे खेदजनक आहे. किमान याच्यातून बोध घेऊन राज्य शासनानं पुढील वर्षी तरी 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा एकदा आणावी. त्यात भ्रष्टाचार असेल, तुमच्याकडे विविध एजन्सी आहेत त्याच्या माध्यमातून तो भ्रष्टाचार खणून काढा, परंतु ओरिजिनल शेतकरी जे खरे शेतकरी आहेत त्यांना मात्र न्याय मिळालाच पाहिजे. ही विनंती देखील या प्रेसच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाकडे करतो. धाराशिव जिल्ह्यालाच एका ठराविक झाला का राज्यभरात इतर सगळीकडेच आहे हे पूर्ण राज्यात मार आहे याचा. आप्पासाहेब तुम्हाला सांगतो जबाबदारीनं, आप्पासाहेब
ज्या वेळेसपासनं प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू झाली त्यावेळेसपासनं मी फक्त महाराष्ट्रातल्या पीक विमा भरलेली जी रक्कम असती प्रीमियम पोटी कंपन्याला दिलेली आणि कंपनीनं जी दिलेला क्लेम असतो ह्याच्यातला जर डिफरन्स काढला तर 2017 ते 2024 ह्या कालखंडामध्ये पीक विमा कंपन्यांनी ज्या की बजाज अलायन्स, रिलायन्स, HDFC आर्गो सगळे प्रायव्हेट प्लेयर आहेत, ह्यांनी जवळपास 87,000 कोटी रुपयाचा नफा कमवलाय. 87,000 कोटीचा जो प्रीमियम घेतलाय आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये क्लेम सेटल केले. लोकांना वाटतं शेतकऱ्याला मला 1 रुपयात विमा मिळाला, पण 1 रुपयात नाही. राज्य सरकार 50% हिस्सा आणि केंद्र सरकार 50% हिस्सा, म्हणजे राहिलेले जी काय प्रीमियम असती 17,000 18,000 जो प्रीमियम निघतो आपला ऑन अन ॲव्हरेज त्याच्यातला 1 रुपया जर दिला तर 17,999 रुपये राज्य सरकार केंद्र सरकार कंपनीला देतं आणि कंपनी मात्र सरसगट कधीही 17-18 हजारापेक्षा अधिकचा विमा सगळ्या शेतकऱ्याला देत नाही. ते अशा पद्धतीच्या पळवटा करून बोलवण करते. म्हणून लोकसभेत सुद्धा मी मागणी केली की 18,000 रुपयाचा प्रीमियम कंपनीला देण्याच्या ऐवजी तुम्ही 18,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला द्या ना. तेलंगणामध्ये डायरेक्ट द्या 18,000 रुपये. कारण 18,000 रुपयापेक्षा एक आपण पैसे आपले कंपनीला द्यायचे आणि कंपनीकडे पुन्हा भिकाऱ्यासारखं मागत बसायचं आणि त्या कंपनीने त्यातनं नफाच कमवायचा. त्याच्याऐवजी कंपनीचा नफा करण्यापेक्षा शेतकऱ्याचा येऊ द्या ना पैसे डायरेक्ट शेतकऱ्याला येऊ द्या. काय